शिवान्याच कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी। नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 3 मराठी पाठ्यपुस्तक यातील कविता पान नंबर आहे 26। कवितेचे नाव आहे ते अमर हुतात्मे झाले ही पाहणार आहोत। चला तर मग पुस्तक काढा सगळ्यांनी पटापट। चला आपण या कवितेचा अर्थ पाहूया। अतिशय सुंदर अशी कविता आहे आणि त्याचे कवी कोण आहेत? वि.म. कुलकर्णी। त्याचे कवी कोण आहेत? वि.म. कुलकर्णी। कवितेच्या नावावरूनच लक्षात आलं असेल तुम्हाला, ते अमर हुतात्मे झाले म्हणजे ही कविता देशावर आधारित आहे। ते अमर हुतात्मे म्हणजे काय? ज्या वीरांनी देशासाठी बलिदान केले आणि ते अमर हुतात्मे ठरले, त्यांच्यावर आधारित ही कविता आहे। त्याचा पान नंबर आहे 26। चला मग इकडे लक्ष द्या, आपण ही कविता म्हणू आणि त्याचा अर्थही समजून घेऊ। तर इथे काय आहे? ऐका, म्हणा, वाचा। ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले। ज्या वीरांनी देशासाठी बलिदान केले, ते अमर हुतात्मे ठरले। सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार। ज्योती समजीवन जगले, ते देशासाठी लढले। काय आहे? त्यांनी काय केलं आहे? या वीरांनी आपले घरदार सोडले, आपला सुखी संसार देशासाठी काय केलेला आहे? सोडून दिला आहे। त्यांनी ज्योतीप्रमाणे आपले जीवन जाळून ते वीर देशासाठी लढले आहेत। पुढे, तो तुरुंग ते उपवास, सोसला किती वनवास। कुणी फासावरती चढले, ते देशासाठी लढले। तर काय सांगितले त्यांनी? त्यांनी तुरुंगवास भोगला, उपाशी राहून हाल अपेष्टा सहन केल्या। कुणी वीर सुळावर चढले, तर त्यांनी आपले बलिदान केले, ते वीर देशासाठी लढले। पुढे, झगडली झुंजली जनता, मग स्वातंत्र्य झाली माता। हिमशिखरी ध्वज फडफडले, ते देशासाठी लढले। काय सांगितले पुढे त्यांनी? पारतंत्र्य झुगारण्यासाठी साऱ्या भारतीय लोकांनी जुलमी इंग्रजी सत्तेविरुद्ध आपला लढा दिला। तेव्हा कुठे हा भारत देश आपला स्वातंत्र्य झाला। पर्वताच्या उंच माथ्यावर झेंडे फडकले आणि त्या वीरांनी देशासाठी संघर्ष केला, देशासाठी ते वीर लढले। तेव्हा कुठं आपला भारत देश स्वातंत्र्य झाला आहे। त्यानंतर पुढे, हा राष्ट्रध्वज साक्षीला, करू आपण वंदन याला। जयगीत गाऊया आपुले, ते देशासाठी लढले। तर यात काय सांगितलं आहे? आमचा तिरंगा या प्रसंगाला साक्षी आहे, आपण त्याला सलाम करूया आणि विजयाचे गाणे गाऊया। या वीरांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आहे। काय सांगितले त्यांनी? आमचा हा तिरंगा साक्षीला आहे आणि आपण त्या तिरंग्याला सलाम करूया, आपण ह्यांना वंदन करूया आणि विजयाचे गाणे गाऊया। आणि या वीरांनी आपल्या मातृभूमीसाठी, या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आहे। अशी ही सुंदर कविता आहे। छान आहे की नाही ही कविता? मग आपण ही कविता आता तालासुरात गाऊया, त्यामुळे इकडे लक्ष द्या। आपण आता कविता गायन करूया। ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले। ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले। सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार। ज्योती समजीवन जगले, ते देशासाठी लढले। तो तुरुंग ते उपवास, सोसला किती वनवास। तो तुरुंग ते उपवास,
सोसला किती वनवास, कुणी फासावरती चढले, ते देशासाठी लढले. झगडली झुंजली जनता, मग स्वातंत्र्य झाली माता. झगडली झुंजली जनता, मग स्वातंत्र्य झाली माता. हिमशिखरी ध्वज फडफडले, ते देशासाठी लढले. हा राष्ट्रध्वज साक्षीला, करू आपण वंदन याला. हा राष्ट्रध्वज साक्षीला, करू आपण वंदन याला. जय गीत गाऊया फुले, ते देशासाठी लढले. जय गीत गाऊया फुले, ते देशासाठी लढले. ठीक आहे, छान आहे की नाही कविता? चला मग आता आपण याचे शब्दार्थ पाहूया. आता इथे शब्दार्थ हुतात्मा, या कवितेत हुतात्मा शब्द आलेला आहे. हुतात्मा म्हणजे काय? देशासाठी बलिदान करणारी व्यक्ती, त्याला काय म्हणतात? हुतात्मा. घरदार सोडणे म्हणजे काय? कुटुंबियापासून दूर राहणे, म्हणजे आपलं कुटुंब असतं, मुलं बाळ, त्यांच्यापासून दूर राहणे म्हणजे काय? घरदार सोडणे. पुढे त्याग करणे म्हणजे सोडून देणे, एखाद्या गोष्टीचा त्याग करायचा, सोडून द्यायची असते. वनवास सोसणे, हालापेष्टा सोसणे. त्याच्यानंतर झगडणे झुंजणे म्हणजे काय? संघर्ष करणे किंवा लढणे. देशासाठी आपण झगडतो, झुंजतो की नाही वीर, त्यांना काय म्हणायचं? संघर्ष करणे किंवा लढणे. ध्वज म्हणजे आपला राष्ट्रध्वज, ध्वजाला आपण काय म्हणतो? झेंडा. वंदन नमन किंवा नमस्कार. ठीक आहे, मग आता याच्यावर स्वाध्याय काय आहे ते पाहूया. आता इथं प्रश्न पहिला काय विचारला आहे? एका वाक्यात उत्तरे लिहा. या कवितेत अमर हुतात्मे कोणाला म्हटले आहे? या कवितेत अमर हुतात्मे कोणाला म्हटले आहे? ज्या वीरांनी देशासाठी बलिदान दिलेले आहे त्यांना अमर हुतात्मे म्हटले आहे. पुढे आपली भारत माता स्वातंत्र्य होण्यासाठी जनतेने काय केले? काय केलेले आहे जनतेने? आपला सुखी संसार देशासाठी सोडून दिला. ज्योतीप्रमाणे आपले जीवन जाळून घेतले. त्यांनी तुरुंगवास भोगला. उपाशी राहून हाल अपेष्टा सहन केल्या. कुणी वीर सुळावर चढले. अशा प्रकारे त्यांनी आपली भारत माता स्वतंत्र होण्यासाठी जनतेने प्रयत्न केलेले आहे. आता पुढे इथं काय सांगितलेलं आहे? कवितेच्या ओळी पूर्ण करायच्या आहे. इथं पहा, आपण मग अशी पाहिली. सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार. ज्योती सम जीवन जगले, ते देशासाठी लढले. हा राष्ट्रध्वज साक्षीला, करू आपण वंदन याला. जय गीत गाऊया आपुले, ते देशासाठी लढले. ठीक आहे, इथं पुढं काय सांगितलंय? प्रश्न तिसरा. खालील शब्द वाचा व तसेच लिहा. हे शब्द काय करायचे? वाचायचे. हुतात्मा, त्याग, ज्योतिसम, स्वतंत्र, राष्ट्रध्वज. आणि हे लिहायचे पण आहे, तुम्ही तुमच्या वहीत हे लिहून घ्या. ठीक आहे, समजली का कविता? चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबत आहोत. भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, हसत राहा, अभ्यास करत राहा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.